गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो फायनली मी आज जाते आहे कर्जतच्या विलाला आणि मी व्लॉगची स्टार्टिंग कधीच केली आहे, बट मी इंट्रो काढला नव्हता. सो विचार केला की आता स्टेशनला पोहोचल्यानंतर काढते. सो हा ब्लॉग कंटिन्यू करा. खूप जास्त एन्जॉय केलं आहे आम्ही. सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि खूप खूप शेअर करा. गणपती बाप्पा. फायनली मी घरातून निघाली आहे आणि बॅग वगैरे खूप जास्ती वजन आहे माझ्याकडे. तर आपण पुढे जाऊन भेटूया कारण मला खूप जास्ती लेट झालं आहे. सो मी त्याच्यासाठी डायरेक्ट पुढे जाऊन व्हिडिओ स्टार्ट करणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. निघायचं असेल ना तर मला खूप जास्ती लेट होतो, पण आज मी टायमावर थोडंफार पोचणार आहे. म्हणजे आमची 1:19ची ट्रेन आहे कर्जतला CST वरून. सो 12:30 तरी आम्हाला शिवडीलाच वाजल्यात आणि माझ्या इथून शिवडी स्टेशन नियर बाय आहे. सो मी तिथून जाते. तर आपण बघूया पुढे जाऊन आणि प्लीज ब्लॉग कंटिन्यू करा आणि एन्जॉय पण करा. आम्ही खूप मस्ती करणार. जास्ती ऊन लागते आणि तरीसुद्धा संध्याकाळी थंडी लागायला नको म्हणून मी हे हातातून घेऊन चालले, कारण माझ्या बॅगेमध्ये जागा नाही आहे. मला कुठेही जरी 1 दिवसासाठी जायचं असेल तरी कपडे खूप लागतात. सो आता सगळे लोक येत आहेत स्टेशनला. सो मी सुद्धा पोचते आणि आपल्याला हा ब्लॉग पूर्ण खूप एन्जॉय करायचा आहे. सो नक्कीच ब्लॉग कंटिन्यू करा आणि खूप जास्ती एन्जॉय पण करा. आता आम्ही सध्या शिवडी स्टेशनला आहोत आणि पुढे बघूया आता CSTला पोचून ट्रेन लवकर मिळते की नाही मिळते. कारण की जर ती ट्रेन चुकली तर त्याच्यानंतर खूप लेटची ट्रेन आहे. सो आपल्याला बघायचं आहे अजून की किती वेळ लागतं. गॉगल थोडा मोठा वाटतं आहे, पण ठीक आहे, मला ऊन लागतं आहे खूप जास्ती. सानू आणि आल्यात आणि आता इथे मेकअप करतायत आणि हा उतू आहे. इयरिंग्स ऑफकोर्स निघतानाच केला. सो आता मी फायनली ही 12:36ची ट्रेन पकडू आणि पोचू CSTला. येस, मी ऑल्सो. उतू हाय कर ना. सो ट्रेनमध्ये फायनली फक्त आम्ही दोघीच चढलो. ते लोक डब्यात गेले, तिच्याकडे सामान होतं थोडंफार, वाटलं की सामानाच्या डब्यात चढले. सो आता आम्ही पोहोचतोय. बघा सानू कशी पळत पळत चालले. ट्रेन थांबणार आहे यार. हाय करा सगळ्यांनी. झोपले सगळे. बरोबर मी बरोबर आली. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. इथे बोलता बोलता कधी कर्जत स्टेशन आलंय आम्हाला काहीच समजलेलं नाहीये, बट जास्ती मजा येते यार. फ्रेंड सोबत खूप मजा कर्जतपर्यंत पोहोचलं. माझा शायद आवाज येत नसेल, बट आता आपण पुढे खूप जास्त मजा येणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. कोणाला पाहिजे का सानू देणार नाहीये, तेच खाणार. मला नाही पाहिजे. अशा व्हिडिओज खूप भारी येतात यार. शेलू स्टेशन आलाय आता. शेलू. येस. मला पण चॅनल हिचं आहे पण ब्लॉग मी करणार आहे थोडंसं. किती फेक मी ऍड करणार आहे, कॅन्सल नाही करणार. की फर्स्ट टाइम तू ब्लॉग काढतोय. बाय बाय. आम्ही कर्जतला पोहोचलोय आणि आता मी
गाडीवाल्याला बघतो की तो कुठे आहे आणि काय आहे. सो त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे. अजून माहीत नाही, लोकांनी कॉन्टॅक्ट केला, विचारलं कुठे आहे. पाणी ही सानू आणि श्रुती कुठे गेले. येस, सो आम्ही खूप बोलत आणि मजा मस्ती करत आम्ही इथे पोहोचलोय आणि असाच ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. सो नक्कीच ब्लॉग कंटिन्यू करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक्स करा, कमेंट करा आणि खूप ट्रॅव्हलिंगमध्ये आम्ही जी काही मज्जा मस्ती केली आहे सो ती तुम्हाला खूप जास्ती आवडेल. सो नक्की बघा आणि विलावरती जी मजा करू तिला तुम्हाला बघायला मिळेल. सो आता आम्ही बसचा वेट करतोय. सो गाडी आली आहे म्हणजे पण माहीत नाही कुठे आली आहे. सो तो यश कुठे दुसरावाला पुढे गेलो. नाही, तो दुसरावाला रे, तो यश माहिती आहे. येस, सो फायनली पोहोचलो आम्ही फायनली. प्लॅन सक्सेसफुल. पहिली गोष्ट आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला. सेकंड टाइम ही टॅक्सी आहे आणि याच्यामध्ये ऍडजस्ट करून आपल्याला जायचं. यश, चलो फायनली निकल रहे अभी. आठवते आळंदीच्या वेळेला जे डायरेक्टचा हा ब्लॉग होता ते चालेल कुठेतरी. भूक लागली होती तर त्याच्यामुळे आता आम्ही वडापाव आणलेत आणि चपली मारे का पता गया इधर स्पॉन्सर लगे, स्पॉन्सर लगे ना. यश हाय कर. और ये हमारा स्पॉन्सर बोल रहा हमारा वडापाव का स्पॉन्सर, जिसका हम पैसे वापस नहीं लेंगे. सब लोग थैंक्स बोलिए. नहीं मिलेगा. सब लोग थैंक्स बोलिए भाई साहब. झालं. आम्ही इथे पोहोचलोय आणि हा आहे आमचा विला. तर फायनली पोहोचलो आम्ही विलाला. ये यार, आल्या आल्या सगळे पूल कडेच गेले यार. मला तर मन झालं की मी आत्ताच जाऊ पूल मध्ये. ये तो सानूनी फायनली नवीन कार केले, त्याचं ओपनिंग आम्ही थोड्या वेळाने करू. देन ये है हमारा विला. सो हा आमचा फायनली विला. यार ओपनिंग मला करायची होती, काय फालतूगिरी आहे. फायनली आम्ही पोहोचलोय आणि देखो गाइस. साइड. येस, सो फायनली अजून आम्ही लाईट सुद्धा नाही लावल्यात बट व्लॉग खूप जास्ती छान आहे यार. आणि आता आम्ही इथे पोहोचलोय. सो थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि थोडंफार बघू सगळीकडे कसं काय आहे. तुम्हाला सुद्धा व्लॉग्समध्ये नक्की बघायला मिळेल. सो व्लॉग कंटिन्यू करा. बेडरूम तर मी एक्सप्लोर करते यार. इथे लाईटिंग तर लाईट नाही दाखवत आहे बट हा बेडरूम आहे, खूप छान असा आहे. खूप इकडे मज्जा करते आणि त्याचा जो व्लॉग आहे सो आजच्या दिवसाचा व्लॉग मी हा एक पार्ट 1 ठेवेल आणि उद्याचा जो असेल तो पार्ट 2 ठेवेल. कारण की विला मला इतका जास्ती आवडला आहे, सर्वांना आवडला आहे. मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू दाखवेन आणि जो आमचा फार्म हाऊस आहे त्याचासुद्धा टूर तुम्हाला मी करवेल बिकॉज वरती थोडंसं काम चालू आहे. तर ते झाल्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण घर दाखवेल की तिकडे कसं आहे काय आहे. आणि पूल तर तुम्हाला आता दाखवते मी. सो पुढे कंटिन्यू करा.
आता आम्ही येस मी हा फ्लावर घातलेला फोटोज काढण्यासाठी. छान अशा फुलांच्या बागा देखील आहेत. आता सगळे लोक आतमध्ये जाऊन गेम्स वगैरे खेळत आहेत, पण मी सुद्धा जाणार आहे. बट मी विचार केला की तुम्हाला व्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी दाखवते. हा आहे इथला स्विमिंग पूल. सो खूप छान आहे आणि इथेही बसण्यासाठी अरेंजमेंटसुद्धा केलेली आहे. आम्ही वडापाव खाल्ला आहे आणि त्याच्यानंतर ही आहे येस. सो खूप इथे एन्जॉयमेंट करतो आहे आम्ही. तर आम्ही फायनली विलाला पोचलो आणि सगळेजण हा जो विला आहे तो एक्सप्लोअर करत आहेत की कसं काय आहे, सगळीकडे काय काय आहे ठेवलेलं, म्युझिक कुठे आहे. म्युझिक तर ते माझ्या मागेच आहे, बट आम्ही तेव्हा सगळं बघत होतो. पूल कसं आहे, रूम कशा आहेत, त्या सगळ्या गोष्टी आम्ही बघण्यामध्ये खूप एन्जॉय केलं. बट तिकडे जर मी व्हिडिओ काढला ना तर खूप बाजूने आवाज येतो. म्हणजे आमची जी मजा मस्ती आहे ते सगळं त्याच्यामध्ये आवाजामध्ये तुमच्याशी क्लिअरली बोलता येत नाही. सो त्याच्यासाठी इकडे जे आम्हाला बसण्यासाठी आहे, मीन्स जेवणासाठी डिनरसाठी जी प्लेस आहे, सो तिथे येऊन मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ काढते आणि तुम्हाला हा जो विला आहे तो मी तुम्हाला नक्की नेक्स्ट क्लिपमध्ये दाखवेल. सो हा जो व्लॉग आहे तो पूर्ण कंटिन्यू करा आणि आम्ही खूप एन्जॉय मज्जा मस्ती करणार आहोत. सो फायनली आमचा हा शायद 1 मंथ नंतर वगैरे हा प्लॅन आमचा सक्सेसफुल झाला आहे. तर तुमच्याही ग्रुप असा असतो का जो प्लॅन करतात आणि नंतरला कॅन्सल करतात, बट कधीतरी तो प्लॅन नक्की सक्सेस होतो. ह्याच्यावरती विश्वास ठेवा आणि असेच प्लॅन बनवत राहा, कॅन्सल करत राहा. कधीतरी प्लॅन तुमचा नक्कीच सक्सेस होईल, जसा आज आमचा झाला आहे. सो माझे फ्रेंड्ससुद्धा खूप एक्सायटेड आहेत आणि आम्ही इकडे खूप मजा मस्ती करतो आहे. ती तुम्हाला नंतर बघायला मिळेल बिकॉज आम्ही आत्ताच पोचलो. आम्ही जस्ट नाश्ता वगैरे केला. सो आता थोडंफार चेंज वगैरे करू आणि त्याच्यानंतर आम्ही पूलमध्ये जाणार आहोत. तो सगळी मस्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे या व्लॉगमध्ये. सो नक्की व्लॉग कंटिन्यू करा आणि खूप खूप प्रेम द्या. आल्याला डायरेक्ट स्टार्ट केलं. बस बैठ बैठ. भजी और सॉस की टेस्ट देखते भाई. बस बस टेस्टी आहे.
प्लेट आणि हे सगळे जेवायला बसले. कारण आपल्याला हा एकटा व्हेज आहे, बाकी हा नॉन व्हेज आहे. सॉरी हा गाली खूप देतो, शिवी खूप देतो. मी नाही देतो. अरे हा हे घेऊन का आलाय सगळं. ओके चल तरी आता मी जेवायला स्टार्ट करते. सो आपण टेस्ट करूया. तू बरोबर येते का बघ. कॅमेरामध्ये बघ बरोबर येते. येस. सो भाकरी खूप जास्त मोठी आहे आणि चिकन सुक्का जे आहे ते मी ट्राय करते. टेस्टी आहे. सांग तुला कसं लागलं. मला तेच आवडलं. सुक्का चिकन मस्त आहे, छान आहे, टेस्टी आहे. हे जे आहे ना ओलं वाल्याला काय बोलतात काय माहिती. रस्सा, चिकन रस्सा. ओके ओके, चिकन रस्सा बेस्ट आहे. मी आता एन्जॉय करते. सो मी आता एन्जॉय करते. तुम्ही पण तर हे चिकन सुक्का आणि याची टेस्ट खूप छान आहे, मला खूप आवडली आहे. टाईप करू. हा उत्कर्ष आहे, यश, बडबड रहा सुनाई मोहन, ये यश, ये श्रुती और ये सानू. या लोकांचं जेवण झालं. परत एकदा बोल. पागल आहे का सोनू, फोन रखना चाहिए था ना. असा जोक आमच्याशी सकाळी झाला होता. सकाळी नाही दुपारी असते ते. हा, दुपारी. 3 वाजता क्लिप ऍड करते. दुपारी तुम्ही क्लिप ऍड करेन, तुम्ही बघितली पण असेल याच्या अगोदर. तेव्हा मी जस्ट पटरी क्रॉस करत होतो आणि माझ्या हातात फोन होता आणि मी व्हिडिओ शूट करत होती. त्याच्यामुळे हे लोकांनी मला असे बोलले की अरे यार फोन तो रखना चाहिए था ना तूने. ऐसा गाजर ये भी मस्त लगता है. कुछ नहीं हो रहा था भाई, उसमें शाइनिंग है. अबे रुक. सो फायनली आम्ही आता इथे गप्पा मारायला बसलो पण 24 बोलायचे असतात. आणि आता रात्रीचे शायद 10 वाजलेत आणि आम्ही इथे आता 44 रांड्याच्या 44 आता आम्ही गप्पा मारायला बसलोय. कधीपासून बसलो आता व्लॉग बनतो. हा कधीपासूनच बसलोय, बट मी विचार केला की आत्ता व्लॉग बनवू, कारण की आता मी सानूला सांगितलं सॉन्ग बंद करायला, कारण की सॉन्ग चालू असल्यावरती कॉपीराईट येतं. सो त्याच्यामुळे आता सॉन्ग बंद करून मी हा व्लॉग शूट करते. तुम्ही स्पीकर ना. फायनली हे युनो कार्ड्स घेतलेत आणि आता आम्ही जातो युनो कार्ड्स खेळायला. सो फायनली रात्रीचे 12 वाजलेत आणि तरीसुद्धा आम्ही आज नाईट मारणार आहोत. नाईट मीन्स गेम्स वगैरे खेळून देन थोडा टाईमपास करू आणि त्याच्यानंतर झोपलो तर थोडा वेळ झोपू, कारण सकाळी परत लवकर उठून आम्हाला तीच एन्जॉयमेंट करायची आहे. बिकॉज यार 24 तासासाठी फक्त आलो आहे. सो सगळी एन्जॉयमेंट आता करून घ्यायची. जे काय दुःख असतील ते सगळे विसरून जायचे आणि फक्त मज्जा करण्यासाठी आम्ही आलो आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. शायद मी माझा हा ब्लॉग आता एंड करेल आणि सेकंड ब्लॉग स्टार्ट करेल उद्या सकाळचा किंवा सकाळी मॉर्निंगपासूनच स्टार्ट करेल. सो ब्लॉगसाठी मी बोलते आता.